नमस्कार, शुभ सकाळ। आज मी हिरव्या मुगाचे डोसे बनवणार आहे। त्यासाठी रात्री मी चणे, हिरवे मूग आणि तांदूळ भिजत टाकला होता। चणे अगदी ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी चालतील। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 4-5 कढीपत्त्याची पानं आणि जिरं टाकून मी हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे। थोडंसं पाणी ॲड करून चांगली पेस्ट बनवून घ्यायची। आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आता उरलेलं तांदूळ आणि डाळ सुद्धा आपल्याला बारीक करायचं आहे। तर मगाशी मी अद्रक टाकायला विसरले होते। आपण यामध्ये आता अद्रक ॲड करणार आहोत। अगदी थोडंसं अद्रक टाकायचं, नाहीतरी कडवटपणा येतो डोस्यांना। ते बारीक करून घेऊया। आता हे दोन्ही पेस्ट आपल्याला एकजीव करून घ्यायचे। छान मिक्स करून झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया। मीठ टाकून छान मिक्स करून घेऊया आणि गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला। तवा गरम झाल्यावर मी त्यामध्ये तेल टाकून ते टिश्यूने पुसून घेतले। आता अगदी हलक्या हाताने आपल्याला यामध्ये डोसे बनवून घ्यायचे। छान हलक्या हाताने पसरून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं, अगदी थोडंसं तेल छान पसरून घेऊयात आणि दोन्ही बाजूंनी आपण हा डोसा भाजून घेऊयात। डोसा आपला तयार आहे आणि असेच डोसे मी बनवून घेते। डोसे बनवून तयार आहेत माझे। तर हे डोसे आपण खोबऱ्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतो। एक हेल्दी ऑप्शन आहे नाश्त्यासाठी। तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब